Very good evening once again, ma'am. Today we are having a session about how to build a team. बऱ्याच वेळेला आपण ज्या कंपनीमध्ये काम करत असतो तिथे कधीतरी आपल्याकडे लीडिंग रोल दिला जातो आणि आपल्या सोबत किंवा आपल्या अंडर एक 3 लोक 5 लोक 7 लोक 8 लोक काम करत असतात. मग ती सोबत जरी काम करत असली तरीही आपल्याला टीम बिल्डिंग प्रोसेस गरजेची असते आणि आपल्या अंडर काम करत असली तरीही आपल्याला टीम बिल्डिंग प्रोसेस गरजेची असते. त्याचबरोबर टीम बिल्डिंग प्रोसेस अजून कधी गरजेची असते जेव्हा आपण कोणाची तरी अंडर काम करत असतो ऍज अ टीम मेंबर म्हणून, तेव्हाही आपल्याला ती टीम सुद्धा आपल्याला प्रॉपर पद्धतीने मेंटेन करता आली पाहिजे. या तीनही वेळेला आपल्याला टीम बिल्डिंग प्रोसेस उपयोगाची ठरणार आहे. 3 वेळ कोणते कोणते? जेव्हा आपण कोणासोबत तरी काम करतोय, कोणाच्या अंडर काम करतोय किंवा आपल्या अंडर कोणी लोक काम करतायत किंवा आपण सोबत काम करतोय, या तिन्ही प्रोसिजर मध्ये आपल्याला टीम बिल्डिंग गरजेची आहे. मग आता टीम कशी Yes. बिल्डअप होऊ शकते त्यातला नंबर 1चा पॉइंट टाका. नंबर 1, आपण प्रत्येकाला त्यांची मतं मांडण्याची संधी दिली पाहिजे. आपण प्रत्येकाला त्यांची मतं मांडण्याची संधी दिली पाहिजे. इंग्लिशमध्ये लिहायचं असेल ते लिहून घेऊ शकता. वी शुड गिव्ह अपॉर्च्युनिटी. वी शुड गिव्ह अपॉर्च्युनिटी टू एक्सप्रेस देमसेल्फ. टू एक्सप्रेस देमसेल्फ. परत एक सांग सर. वी शुड हा give opportunity give opportunity to express themselves. To express themselves. है ना? त्यांना आपण व्यक्त होण्याची Yes. संधी दिली पाहिजे. म्हणजे काय होतं, ज्या ज्या वेळेला आपण जेव्हा लोकांना व्यक्त होण्याची संधी देतो तेव्हा तेव्हा ती लोक, त्या लोकांना खूप बरं वाटतं की चला माझ्या पण मताला काहीतरी व्हॅल्यू आहे. बरोबर आहे की नाही? बऱ्याच वेळेला काय होतं की Yes, टीम sir. लीडर असो किंवा टीम मधले 2-3 माणसं असो, तेच फक्त पुढे पुढे करत राहतात. मग बाकीचे टीम मधले लोक काय म्हणतात, ते 2-4 दीड आहे ना तेवढेच पुढे पुढे करतात फक्त. आपल्याला काय, आपल्याला कोण विचारतं? अशा पद्धतीचे ओपिनियन्स यायला लागतात आणि तिथे टीम मध्ये कुठेतरी एक मानसिक काय म्हणतो ना आपण, खच्चीकरण होतं तिथे. मग प्रत्येक वेळेला प्रोग्राम आला की ते 2-3 जण पुढे असतात, बाकीचे जण आपल्याला काय करायचं, करू दे ना त्यांना, मरू दे ना, अशा पद्धतीचा अप्रोच निर्माण होतो. प्रत्येकाला Yes. व्यक्त होण्याची संधी दिली पाहिजे. एक, राईट? Yes. जाऊ दे, उद्या बोलू. राईट. ते मीटिंग बघ जमलं अटेंड करा थोडंफार. राईट. मग व्यक्त होण्याची संधी दिली पाहिजे, पहिला मुद्दा. दुसरा महत्वाचा मुद्दा मॅडम त्याच्यामध्ये, राईट, तर तो असा आहे की टीम लीडरने किंवा ग्रुप मधल्या व्यक्तीने, टीम लीडरने किंवा ग्रुप मधल्या व्यक्तीने स्वतःहून सगळ्या लोकांची विचारणा केली पाहिजे. स्वतःहून सगळ्या लोकांची विचारणा केली पाहिजे. ओके. विचारणा कधी करायला पाहिजे? सुखात आणि दुःखात दोन्ही वेळेला केलं पाहिजे, है ना? Yes. मग इंग्लिश मध्ये लिहायचं असेल तर लिहून घ्या. वी शुड आस्क देम. वी शुड आस्क देम in all their situations. In all their situations. We should ask them
इन ऑल ऑफ देअर सिच्युएशन. आपण त्यांच्या सगळ्या परिस्थितीमध्ये त्यांना विचारलं पाहिजे. मग त्यांच्या घरात काही आनंदाची गोष्ट घडली असेल ना, तरीही आपण जाऊन विचारलं पाहिजे. आणि काही दुःखाची गोष्ट घडली असेल तरी आपण त्यांना जाऊन सांत्वनपर 2 शब्द बोलले पाहिजे. माणसाला बरं वाटतं. लक्षात ठेवा ताई, माणसाला 2च गोष्टींची अपेक्षा असते. एक, केलेल्या कामाचा मोबदला मिळावा. आणि 2, आपल्याला कोणीतरी विचारलं पाहिजे. या 2च गोष्टींची अपेक्षा घेऊन वर्कर्स काम करत असतात. बरोबर आहे? त्यामुळे या बरोबर. गोष्टींची प्रकर्षाने काळजी जरी आपला टीम लीडर घेत नसला तरी आपण घेतली पाहिजे, कारण आपल्याला टीम टिकवायची आहे. हो. राईट. पुढचा तिसरा महत्वाचा मुद्दा हो. मॅडम, रेकग्नाइज देअर अचिव्हमेंट्स. रेकग्नाइज देअर अचिव्हमेंट्स. रेकॉग्नाइज ची स्पेलिंग काय सर? RECA. RECOGANISE. काही लोक ZE पण लावतात, त्याला चालतं, काय हरकत नाही. रेकग्नाइज देअर रेकॉग्न अचिव्हमेंट. रेकग्नाइज देअर अचिव्हमेंट्स. अचिव्हमेंट्स म्हणजे काय? यश, ज्याला आपण म्हणतो आहे ना, यश मिळवलेलं. यस. मग रेकग्नाइज म्हणजे काय, की त्याला आपण सेलिब्रेट केलं पाहिजे किंवा त्याचं काय केलं पाहिजे, कौतुक केलं पाहिजे. रेकग्निशन म्हणजे काय, कौतुक करणे. यश जर मिळालं कोणाला, यश, तर त्या यशाचं कौतुक करा, असा पॉइंट लिहून घ्या. यशाचं कौतुक करा. रेकग्नाइज देअर अचिव्हमेंट्स, यशाचं कौतुक करा. आता बघा, कोणाचं काही टार्गेट कम्प्लीट झालं असेल, कोणाला काही वाढवून काही गोष्टी मिळाल्या असेल, एखाद्याचं प्रमोशन झालं असेल, किंवा एखाद्याच्या घरामध्ये एखादी कार घेतली असेल त्यांनी, किंवा त्यांनी घर बांधलं असेल, तर त्याचं रेकग्निशन करा. त्याचा उत्साह साजरा करा. त्याचा उत्सव बनवा. त्याला अप्रिशिएट करा. एखादं फूल द्या, काहीतरी फ्रेम द्या, काहीतरी द्या आणि त्याला अप्रिशिएट करा. त्याला खूप छान वाटतं. बरोबर आहे? एखादी साधी कॅडबरी जरी येस सर. दिली ना 50 रुपयाची, तरी पण त्या माणसाला खूप छान वाटतं. आज तुला हे अवॉर्ड मिळाला ना, त्याच्यासाठी हे सेलिब्रेशन. 2 फुलं जरी दिली माणसाला, तरी माणसाला खूप बरं वाटतं. आणि त्याच्यातून टीम बिल्डिंग प्रोसेस निर्माण होते. कदाचित तोच माणूस आपल्या वाईट कालखंडामध्ये आपल्याला सगळ्यात जास्त मदत करणारा ठरू शकतो. फक्त 2 फुलं ती महत्वाची असतात. दॅट इज नेसेसरी. ओके. येस सर. राईट. चौथा महत्वाचा मुद्दा मॅडम, राईट, प्रमोट येस. देमसेल्फ. प्रमोट देमसेल्फ. प्रमोट देमसेल्फ. मराठीत लिहा, पुढाकार घेण्यासाठी सांगा. पुढाकार घेण्यासाठी सांगा. काही लोक बघा, मागे 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 राहतात असे, आणि मग ते 10 वर्ष झाले तरी मागेच राहतात, ते काही पुढे येत नाहीत. अशा वेळेला त्यांना काय करायचं, पुढे यायला सांगणे. चल आता तू ही जबाबदारी घे, चल आता तू यावेळेस ही पुढाकार घ्यायचा. जबाबदारी घे. हे जर सांगितलं आपण, तर त्यांना आपण टीम मध्ये इन्व्हॉल्व्ह करून घेतोय, है ना. त्यांना आपण नेहमीच मागे मागे येस. ठेवण्यापेक्षा पुढे पुढे यायला सांगणे. इट इज कॉल्ड ॲज, आपण त्यांना पुढाकार घेण्यास सांगणे गरजेचे असते, जर त्यांना आपल्या टीमचा भाग म्हणून कायमस्वरूपी ठेवायचा असेल तर. येस ओके. सर. नंतर पुढचा मुद्दा घ्या, येस. ट्राय टू अंडरस्टँड देअर फिलिंग्स. ट्राय टू अंडरस्टँड देअर फिलिंग्स. ट्राय टू अंडरस्टँड देअर फिलिंग्स. त्यांच्या भावना समजून घ्या. बऱ्याच वेळेला काय होतं मॅडम माहितीये का, की एखाद्या व्यक्तीला काहीतरी एखादा लीडर बोलतो,
किंवा एखादा बॉस बोलतो आणि ते आपण पाहतो केबिन मध्ये येतं, केबिन मध्ये येतानाच त्यांच्या काहीतरी डोळ्यात पाणी असतं किंवा नर्वस झालेले असतात. ते येऊन बसतात, फाईल आदळतात, आपटतात आणि नंतर पुन्हा तडतीत ते फनफन फनफन करायला लागतात. अशा वेळेला त्यांना कोणीतरी जाऊन त्यांच्या भावना समजून घेणारा व्यक्ती पाहिजे. आणि ह्या समजून घेणारा व्यक्ती जो आहे ना, तर तो खऱ्या अंशी भविष्यामध्ये लीडर होतो. कारण कंपनी ऑब्झर्व करत असते या सगळ्या गोष्टी, की कोण कोणाशी कशी कनेक्टिव्हिटी ठेवून आहे, कोणाचं टीम मध्ये कसं कसं अप्रोच आहे, कसं कसं आहे, काय काय आहे. म्हणून कोणाची तरी घरी काहीतरी प्रॉब्लेम झालेला असतो, पण त्याचं ऐकून घ्यायला कोणी नसतं. कोणाच तरी घरी बायकोशी किंवा नवऱ्याशी भांडण झालेलं असतं, त्याची तंतन फनफन त्याची चेहऱ्यावरती दिसत असते. कोणाच तरी मुलगा काहीतरी प्रॉब्लेम मध्ये असतो, काहीतरी असतं. मग या त्यांच्या जेव्हा आपण भावभावना समजून घ्यायला लागतो ना, कधी ऑफिस सुटल्याच्या नंतर, कधी ऑफिस चालू होण्याच्या आधी, कधी त्यांच्या घरी जाऊन, एखाद्याच्या मैत्रिणीच्या तुम्ही घरी गेलात आणि तिला म्हटलात की अगं, मला आज दिवसभर कुठेतरी असं जाणवलं की तू नर्वस होतीस, काही प्रॉब्लेम आहे का? मग ती सांगायला सुरुवात करते, हो ना गं, तुला काय सांगावं, आमचं असं असं आहे, आमचं तसं आहे, असा प्रॉब्लेम आहे, तसा प्रॉब्लेम आहे. आणि त्यांना फक्त एवढंच म्हणणं गरजेचं असतं, जाऊ दे ग, सगळं व्यवस्थित होईल, काही काळजी करू नको. व्यवस्थित करणारे तुम्ही पण नसतात, मी पण नसतो. परंतु आपले शब्द जे असतात ना, तर ते काम करून जातात. आणि ते शब्द जास्त गरजेचे असतात जेव्हा आपण टीम बिल्डअप करत असतो, है ना. तर त्या गोष्टी गरजेच्या. शेवटचा मुद्दा लिहून घ्या मॅडम. राईट. मेक देम इन्व्हॉल्व, मेक देम इन्व्हॉल्व in all the activities. Make them involved in all the activities. त्यांना सर्व ऍक्टिव्हिटीज मध्ये इन्व्हॉल्व करून घ्या, तुमच्यामध्ये मिसळून घ्या. प्रत्येक ऍक्टिव्हिटी मध्ये त्यांना इन्व्हॉल्व करून घ्या. कोणालाही बाजूला ठेवू नका. काही का होत नाही, एक छोटासा रोल त्याला द्या आणि अदलून बदलून द्या तो रोल. नेहमी एकाला पाणी ठेवा, पाणी वाढायला ठेवलं ना, मग त्याला पाणीच वाढायला ठेवायचं. सगळ्या लग्नामध्ये तो म्हणतो, मी काय पाणी वाढणार आहे का? मी अजिबात काम करणार नाही. दरवेळेस मला पाणी वाढायलाच ठेवतात, मला स्टेजवर अजिबात जाऊ देत नाहीत. आणि मग तिथे धुसफूस सुरू होते आणि मग टीम मध्ये वादविवाद होतात. एखाद्याला गेटवर जर उभं करायचं म्हटलं ना, तर त्याला 10 मीटिंग मध्ये गेटवरच उभं करतात त्याला. मग त्याला त्याला असं वाटतं की चला मला वॉचमन म्हणून ठेवलं काय. तर ही गोष्ट असते. म्हणून कधीतरी आपल्याला कामही अदलून बदलून दिली पाहिजे, म्हणजे माणसं रोटेशन मध्ये राहतात. राईट. आणि एक शेवटचा अजून येस एक सर. महत्त्वाचा मुद्दा घ्या मॅडम, अजून एक मुद्दा लिहा. त्यांच्याकडून टेक द न्यू आयडियाज फ्रॉम देमसेल्फ. 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 त्यांच्याकडून नवनवीन आयडिया घ्या. बघा, उद्योगाला मोठं करायचं असेल ना मॅडम, तर नवीन नवीन आयडियांची गरज असते. काय असतं की एखाद्या माणसाला त्या ऑफिसमध्ये बसून कदाचित एखादं उत्तर सापडत नाही, परंतु एखाद्या कलिगला, एखाद्या छोट्याशा टीम मधल्या माणसाला कदाचित त्याचं प्रॉपर उत्तर सापडू शकतं. मग त्यांच्याकडून जर आपण नवीन नवीन आयडिया, तुम्हाला काय वाटतं की आपण हे काम सोपं कसं करू शकतो, तुम्हाला काय वाटतं आपण कंपनीची ग्रोथ करण्यासाठी काय केलं पाहिजे, तुम्हाला काय वाटतं की या नवीन प्रोजेक्टमध्ये आपण काय नवीन केलं पाहिजे, या नवीन नवीन आयडिया त्यांना जर घेण्यासाठी जर त्यांना इन्व्हॉल्व्ह करून घेतलं ना, तर त्यांना लक्षात येतं की कंपनी फक्त स्वतःची ग्रोथ नाही करत आहे, तर कंपनी आपल्या ग्रोथसाठी पण आपल्याला काही गोष्टी विचारते. आणि त्यावेळेस लोक मनमोकळे पद्धतीने काही गोष्टी सांगतात. तर या सगळ्या गोष्टींना आपल्याला कन्सिडर करावं लागेल जेव्हा आपण टीम बिल्डिंग ही प्रोसेस पाहतो. येस सर. राईट मॅम. तर ह्या गोष्टी येस सर. खरंच गरजेच्या आहेत जेव्हा आपण एखाद्या टीमला पुढे घेऊन येतो.
आजच्यासाठी मी तुम्हाला एक अभ्यास दिला आहे, तो म्हणजे तुमचं माय सेल्फ, माय बिझनेस आणि माय ऑफिस या संदर्भातला पार्ट तुम्ही प्रॉपर तयार करणार आहात. आणि उद्या तुम्ही मला याच्यातलं एक तरी पार्ट प्रॉपर पद्धतीने न चुकता, न ग्रामॅटिकली चुका करता सांगणार आहात. ओके सर. राईट मॅम? येस सर. चालेल. उद्या परत मी नवीन एक मुद्दा घेऊन येणार आहे. आज तुम्हाला टीम बिल्डिंग सांगितलं तेव्हा मी स्टेज करिअर बद्दल बोललो होतो. आता अजून काही नवीन गोष्टी तुमच्यासोबत शेअर करणार आहे, याच संदर्भातल्या ज्या पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट मध्ये खूप गरजेच्या आहेत. आता या सगळे पॉईंट आहे ना मॅडम, ते फक्त लिहून ठेवू नका. येस सर. याच्यामधला एक 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 मुद्दा तुमच्या लाईफमध्ये इम्प्लिमेंट करायला लागा आणि मग बघा कशी माणसं तुमच्याशी जोडल्या जातात. आता आपण जोडायला गेल्याच्या नंतर काही लोकांना ते टोचतं, हे पण लक्षात ठेवा. आपण जर काही लोकांच्या खूप जवळ जायला लागलो तर काही लोकांना ते टोचतं, अशी पण सिच्युएशन निर्माण होते. पण त्याचा विचार करू नका, कारण आपण माणसं जोडण्याचं काम करतोय, तोडण्याचं नाही. येस सर. येस. राईट मॅम. चालेल, काही हरकत नाही. या छोट्या छोट्या गोष्टी तुमच्याशी शेअर का करतोय, कारण तुम्हाला तुमच्या ऑफिस प्रोसेसला ह्या कधी ना कधीतरी कामाला येणार आहे. ओके. ओके. राईट मॅम. आता आपण हा वीक अजून आपला येस. क्लास कंटिन्यू करतोय मॅडम L1 चा. हा झाल्याच्या नंतर आपण L2 ची बॅच येस. नेक्स्ट मंथ मध्ये लॉन्च करणार आहे. नेक्स्ट मंथ मध्ये एक आठवड्यामध्ये आपल्याला ओके. प्रॅक्टिस साठी मिळणार आहे. शेवटचा जो वीक आहे फेब्रुवारीचा, तो प्रॅक्टिस साठी मिळणार आहे आपल्याला. ओके. आणि L2 ची बॅच आपण थोडं जास्त लोकांना घेऊन चालू करणार आहोत, इव्हिनिंग अवर्स मध्येच 8 वाजता. ठीक आहे? ओके. ओके. येस सर. ठीक आहे, चालेल मॅडम, काय हरकत नाही. चलो फाईन, विल स्टॉप या नाव. थँक्यू, बाय बाय, हॅव अ नाईस टाइम. थँक यू. गुड नाईट सर. गुड नाईट मॅम, गुड नाईट.